वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सर्वांना नमस्कार. मी केदार पानसे कलाध्यास परिवारामार्फत इथे उपस्थित मान्यवर, आप्तेष्ट, पालक, रसिक प्रेक्षक या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. सौ आदिती लेले दाभाडे यांनी 2021 साली ज्या कलाध्यास संस्थेची स्थापना केली त्या गुरु मनीषाताई साठे यांच्या ज्येष्ठ शिष्य आहेत. कलाध्यास नृत्य संस्थेच्या वार्षिक नृत्य सोहळ्याचे हे द्वितीय पुष्प गुरु मनीषाताईंच्या चरणी अर्पण करताना आम्हाला सगळ्यांना खूप आनंद होत आहे. मनीषाताई स्वतः आज या सोहळ्याच्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित आहेत. त्याचबरोबर पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक श्री स्वप्नीलदादा दुधाणे, त्यांच्या मातोश्री सौ लक्ष्मीताई दुधाणे, प्रसिद्ध लेखिका आणि समाजसेविका सौ रेणुताई दांडेकर यांचीसुद्धा सन्माननीय उपस्थिती आपल्याला आज लाभली आहे. या सर्व मान्यवरांसमोर हा नृत्य सोहळा सादर करताना आम्हाला अत्यंत अभिमान आणि आनंद वाटत आहे. मी या सर्व अतिथी आणि मान्यवरांना दीप प्रज्वलनासाठी रंगमंचावर येण्याची विनंती करतो. सर्व अतिथी आणि मान्यवरांतर्फे दीप प्रज्वलन होत आहे. आदितीच्या मातोश्री ह्या पण आज दीपप्रज्वलन करतील. आता आपण कलाध्यास संस्थेची संस्थापिका आणि सर्व वयोगटातील विद्यार्थिनींची लाडकी आदितीताई यांचा आपणास थोडा परिचय करून देतो. आदिती लेले दाभाडे. नृत्य ही केवळ एक कला नसून ती एक साधना आहे आणि त्या साधनेतून घडणारी प्रत्येक नृत्यांगना ही संस्काराची आणि त्या साधनेची वाहक आहे. ह्या भावनेने आणि त्याच ध्यासाने आदितीने कलाध्यास या नृत्यसंस्थेची स्थापना 2021 केली. आदिती मूळची कोल्हापूरची. इयत्ता 10वी नंतर ती आदरणीय गुरु मनीषाताई साठेंकडे कथ्थक शिकण्यासाठी आली. त्यानंतर आजपर्यंत ताईंच्या सुयोग्य मार्गदर्शनाखाली आदितीने कथ्थक विषयात पदव्युत्तर शिक्षण प्राप्त केले आहेच आणि त्याबरोबर तिने अनेक कार्यक्रमसुद्धा सादर केलेले आहेत. आदितीने सावित्रीबाई फुले विद्यापीठातून कथ्थक विषय घेऊन ललित कला केंद्रातून 2011 साली पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. त्याआधी 2010 साली आदितीने अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय ह्या संस्थेची नृत्यालंकार ही पदवी प्राप्त केली. तसेच 2011 साली ताईला नालंदा विद्यापीठाच्या वतीने नृत्य निपुण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आदितीचे यजमान श्री अपूर्व दाभाडे हे सैन्य दलात असतात. त्यांच्या समवेत 10 वर्षे पुण्याबाहेर राहून सुद्धा आदितीने तिचा नृत्याचा सराव तसेच प्रस्तुती आणि नृत्य शिक्षण हे सुरूच ठेवले. आजही कलाध्यासच्या विद्यार्थिनींना घेऊन ती पुण्यात व पुण्याबाहेरसुद्धा नृत्य प्रस्तुती करते. यंदाच्या महाशिवरात्रीला कलाध्यासच्या ज्येष्ठ विद्यार्थिनींसोबत नाशिकच्या त्र्यंबकेश्वर महोत्सवात तिने नृत्य प्रस्तुती केली. अशा प्रकारे अध्यापन आणि सादरीकरण या दोन्ही क्षेत्रात कार्यरत राहून कथक कलेचा प्रसार आणि संवर्धन करण्याचे आदितीचे कार्य अविरत सुरू आहे. आज अनाहत या वार्षिक सोहळ्यामध्ये आदिती आणि तिच्या सर्व विद्यार्थिनींच्या वर्षभराच्या
परिश्रमांचे आणि गुरुशिष्य परंपरेच्या सुंदर प्रवासाचे दर्शन आपल्याला घडणार आहे. आदिती आणि तिच्या विद्यार्थिनींसाठी आपण एकदा टाळ्यांचा कडकडाट करून त्यांना प्रोत्साहन देऊया. आता मी गुरु मनीषाताईंना हा नृत्य सोहळा सुरू करण्याची अनुमती देण्याची विनंती करतो. प्रस्तुत आहे कलाध्यास कथक नृत्य संस्था द्वितीय पुष्प अनाहत. आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीद मम भास्कर दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमोऽस्तु ते सप्ताश्वरसमारूढं प्रचण्डं कश्यपात्मजं श्वेतपद्मधरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहम् लोहितं रथमारूढं सर्वलोकपितामहं महापापहरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहम् त्रैगुण्यं च महाशूरं ब्रह्मविष्णुमहेश्वरं महापापहरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहम् ब्रह्मितं तेजपुञ्जं च वायुमाकाशमेव च प्रभुं च सर्वलोकानां तं सूर्यं प्रणमाम्यहम् बन्धूकपुष्पसङ्काशम् हारकुण्डलभूषितम् एकचक्रधरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहम् महापापहरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहम् स्वयंप्रकाशी तेजपुंज अशा सूर्यनारायणाला नतमस्तक होऊन पुढील प्रस्तुतीची सुरुवात करते. त्याचबरोबर आदरणीय मनीषाताई, रेणुताई, आई, माझे सासू सासरे, सर्व आप्तेष्ट, रसिक आणि सर्व मित्रपरिवार मनापासून स्वागत करते. यानंतर कथकच्या परंपरेनुसार ताल प्रस्तुती केली जाते. म्हणजे विशिष्ट रिदम सायकलमध्ये एकामागून एक येणाऱ्या चक्रामध्ये वेगवेगळ्या रचना बांधलेल्या असतात. आज 10 मात्रांच्या ताल झपतालामध्ये परंपरेनुसार काही रचना प्रस्तुत करते. प्रस्तुत आहे ताल झपताल. यामध्ये तोडे, परन, तिहाई इत्यादी माझ्या साथसंगतीला तबल्यावरती श्रीयुत अमोल माळी, पढन गौरी स्वकुळ आणि संवादिनीवरती सुधीर टेकाले. प्रस्तुत आहे ताल झपताल.
ना धी ना धी धी ना ती ना धी धी ना धिरकडक तातकडक धिरकडक ताकिट ती गना तक ती न तक 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 था तू न तक धिरकडक तातकडक था ता था ता था ता था ता था ता था गदी गन था तिथि कत गदी गन था तिथि कत गदी गन ता थे तत थे तत थे आ थे तत थे तत थे तत तत थे आ थे तत थे तत 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 थे तत थे कथकचं वैशिष्ट्यपूर्ण अंग तत्कार पायाच्या जमिनीवरच्या आघातातून वेगवेगळ्या रचना ताल आणि लयीबरोबर प्रस्तुत केल्या जातात. तबल्याची एक विशिष्ट्यपूर्ण अशी रचना पेशकार जी संथ लयीमध्ये केली जाते. प्रस्तुत आहे पेशकार. धा
धागिन धागे तिन गिन ताकड ता तिन ना तिन ना तिन धागिन धागे तिन गिन धागिन धागे तिन गिन धागिन धागे तिन तिन गिन धाकड ता तिन ना तिन ताकड ता तिन ना तिन धागिन धागे तिन गिन धागिन धागे तिन गिन धा ता 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 ताकड ता तिन ना ताकड ता तिन ना तिन धागिन धागे तिन गिन धागिन धागे तिन गिन धा ता 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 ताकड ता तिन ना ताकड ता तिन ना धागिन धागे तिन गिन धागिन धागे तिन धा ता 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 काही तोडे ती ना धी धी ना अत अत तत तिदा दी थे ता थे इत थे तिदा दी थे ता थे तत थे तत तत थे तत थे तत तत थे तत थे तत तत थे धी ना धी धी ना ती ना धी धी ना तत थे तिदा दी थे तत थे तिदा दी थे तिदा दी थे ता थे ता थे ता थे ता थे ता थे ता थे त्यांची अशी बांधणी जी गाईची शेपूट असते ना निमुळती होत जाणारी तिच्यासारखी दिसते. प्रस्तुत एक गोपुच्छा गिनती. धी ना धी धी ना ती ना धी 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 ना धी धी ना धी धी ना ती ना धी धी ना 1 2 3 4 5 6 7 2 3 4 5 6 7 3 4 5 6 7 4 5 6 7 5 6 7 6 7 7 1 2 3 4 5 6 7 2 3 4 5 6 7 3 4 5 6 7 4 5 6 7 5 6 7 6 7 7 1 2 3 4 5 6 7 2 3 4 5 6 7 3 4 5 6 7 4 5 6 7 5 6 7 6 7 7 7 सावथुंगच्या काही रचना. धी ना धी धी ना ती ना सावथुंग थुंग तक धी थुंग तक ना धी थे तो धी थे ता तत थे तत थे तत थे धी ना धी धी ना ती ना धी धी ना सावथुंग तक तक थुंग तक धी थुंग तक ना धी थे तो धी थे ता तत थे तत थे तत थे थे तत थे तत थे थे तत थे तत थे धी ना
शब्दसमूह असलेली रचना. दीना 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 दी दीना ताव थोंग तक तक थोंग दिन थोंग तक ना दिग दिग थो दिग तग दग थोंग दीना दी दीना ताव थोंग तक थोंग तक दिन थोंग तक ना दिग दिग थो दिग दिग थो ना दिग दिग थो दिग तग दग थोंग ता थोंग ता तक दिग ता थोंग दिग तक दिग तदिग तदिगण तदि तक दिग ता थोंग दिग तक दिग तदिग तदिगण तदि तक दिग ता थोंग दिग तक दिग तदिग तदिगण तदि. दीना 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 ताव थूंग तक तक थूंग तक दिग थूंग तक ता दिग हो दिग हे ता दिग हो दिग तक तक थूंग ता तक दिग ता थूंग दिग तक दिग तदिग तदिग हे तक दिग ता थूंग दिग तक दिग तदिग तदिग हे तक दिग ता थूंग दिग तक दिग तदिग तदिग हे दीना 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 ताव थूंग तक तक थूंग तक दिग थूंग तक ता दिग तो दिग दिग तक तक हे 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 हे. त्यानंतर तिहायांचा संच. तिहाई म्हणजे कुठलीही रचना जशीच्या तशी 3 वेळा पुनरावृत्ती करणं. पहिली रचना पहिल्या मात्रेपासून, दुसरी दुसऱ्या मात्रेपासून आणि तिसरी रचना तिसऱ्या मात्रेपासून सुरू होते. ही मनीषाताईंनी खूप आमच्या आता खूप परंपरेने आमच्या सर्व मुलींच्या अगदी तोंडात बसली, इतक्या पूर्वी शिकवलेली पण अतिशय आवडती अशी रचना. दीना दी दीना 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 दी दीना दीना दी दीना तक दिग तक तक धान धा तक दिग तक तक धान धा तक दिग तक तक धान धा तक दिग तक तक दिग तक दिग तक तक दिग तक 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 धा 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 किट धा 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 किट धा 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 तक 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 दिग धा 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 सधा सधा तक 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 दिग धा 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 सधा सधा तक 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 दिग धा 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 धा. त्यानंतर द्रुतलयीमध्ये म्हणजे थोड्या चढ्या लयीमध्ये केली जाणारी कथकमधली अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशी रचना गतनिकास. ही सुद्धा ताईंनी साधारण 20 वर्षापूर्वी त्रितालमध्ये नेहमी केली जाते, 16 मात्रांमध्ये जी प्रचलित आहे. पण यासारख्या अनवट तालांमध्ये गतनिकासाची प्रस्तुती ही तेव्हा ताईंनी केली होती. आता खूप जण करतात, ते शिकण्याची मला संधी मिळाली ताई. दीना दी दीना 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 दी दीना दीना दी दी कत धा कृधिंता देन देनता कत धा कृधिंता देन देनता कत धा कृधिंता देन देनता कत धा कृधिंता देन देनता
थे थे आ थे थे ता ता थे ता थे थे ता थे थे ता थे ता थे थे ता थे ता थे थे ता थे. प्रस्तुत आहे फरमाईशी चक्रधार परत. पूर्वीच्या काळी राजे लोक दरबारामध्ये नर्तकांना वेगवेगळी फरमाईश सांगायचे आणि नर्तकांनी ती फरमाईश पूर्ण करण्यासाठी त्यांच्यामध्ये स्पर्धाओढ, चढाओढ किंवा चुरस लागायची. आणि त्यातल्याच एक प्रकारांमधला हा एक प्रकार फरमाईशी चक्रधार परन, ज्याच्यामध्ये तिहाईतल्या पहिल्या पल्ल्यामधला पहिला धा समेला लागतो, दुसऱ्या पल्ल्यामध्ये तिहाईतला दुसरा धा आणि तिसऱ्या वेळेला जो धा येतो तो अर्थातच समेवर येतो. धी ना धी धी ना धी धी ना धी ना धी धी ना धाक धान धाक धान धाक धाक चित्तरा धाक चित्तता चित्तता ये धाक चित्तता ये धाक चित्तता ये धाक 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 धान धाक धाक चित्तरा धाक चित्तता चित्तता ये धाक चित्तता ये धाक चित्तता ये धाक 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 चित्तता चित्तरा धाक चित्तता चित्तता ये धाक चित्तता ये धाक चित्तता ये धाक. गुरु परंपरेनुसार तालाच्या प्रस्तुतीच्या शेवटी अनेक चक्रींचा समावेश असलेली रचना प्रस्तुत आहे परम. Tina, Tina. Tina, ta 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 ta. Tina tina ta 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 tina ta ta tina tina ta ta tina tina ta ta tina ta 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 tina 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 ta tina tina ta 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 tina ta 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 tina tina ta 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 tina ta 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 tina ta 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 tina ta 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 tina ta 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 tina ta 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 tina पाऊस. पाऊस म्हटलं की प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आठवणी, वातावरणाला मिळालेली नवलाई, हिरवाई आणि तजेला सर्वांनाच हवा हवासा, उत्साहाने भरलेला आणि भारावून टाकणारा पाऊस. पावसाची सर प्रत्येकाला वेगवेगळी भेटते नेहमी. तसाच पाऊस अनुभवण्याची मजासुद्धा प्रत्येकासाठी निरनिराळी, नाही का? आज आम्हाला ह्या पावसाच्या सरी तशाच, पण प्रत्येकीला वेगवेगळ्या रूपांनी भेटत आहेत. गरजणारे ढग, त्यामुळे झालेला अंधार आणि मग त्याला छेद देत कडाडणाऱ्या विजा, अंगावर पडणारे पावसाचे थेंब आणि सारं काही भारावून टाकणारं. पाहुयात घन गरजत बादल आये. मिया मल्हार रागातली ही बंदिश प्रस्तुत करतायत अन्वी पाटील, प्रिशा चांडक, प्रतीक्षा पुराणिक, अनाया मद्रेवार, सिद्धी कुलकर्णी, कारवी पानसे, ऋतिका महेंद्रकर, श्रावणी अचमारे आणि ऋतुजा वाघमारे. घन गरजत बादल आए, घन गरजत बादल आए, उमड़ घुमड़ कर बादल छाए, उमड़ घुमड़ कर बादल छाए, घन गरजत बादल आए, घन गरजत बादल आए.
तरसे बिजुरिया चमके बिजुरिया चमके जियरा तरसे बिजुरिया चमके जियरा तरसे मेरा बरसे चम 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 मेरा बरसे छम 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 घन गरजत बादल आए घन गरजत बादल आए घुमड़ घुमड़ कर बादल छाए घन गरजत बादल आए घन गरजत बादल आए. कथक हे शास्त्रीय नृत्य शिकायला लागलं की मग मुलींना कळतं. त्याची शास्त्रशुद्ध माहिती घेऊन खूप सराव करून आणि चिकाटीनेच ते सहजपणे करता येऊ शकतं. असं का? मग त्यासाठी एका बॅचमधल्या प्रत्येकीला वेगवेगळा वेळ लागूच शकतो. आमच्या कलाध्यासच्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थिनी तिश्र म्हणजेच 3-3च्या अंगाने जाणारे पाय आणि मग त्यासोबत हस्तसंचलन अशी ओळख व्हावी या दृष्टीने एक छोटीशी रचना संरचित केली आहे. पाहूया तकिट तकिट. सादरकर्त्या रसिका वर्तक, सृष्टी धुळुपडे, सारिका गांधी, शार्वी महाजन, शरीषा पालकर, श्रीनिका क्षीरसागर, श्रेया सोनावणे, सोनल भोंगाडे आणि श्वेता दाभाडे.
ओम नमो नमो आदिशक्ते भक्तवत्सले जगन्माते सर्वव्याप्ते अनंते श्रिये संध्ये नमोस्तुते. देवी अंबाबाई अर्थात कोल्हापूरची अंबाबाई महालक्ष्मी, कोल्हासूर मर्दिनी, 3.5 शक्तिपीठांपैकी एक, दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूर नगरीचे नाव कोल्हापूरवासिनी आई अंबाबाईच्या नावाने कसं ओळखलं जाऊ लागलं याची ही कथा. मदमत्त झालेल्या कोल्हासूर नावाच्या दैत्याचा जिने संहार केला अशा कोल्हापूर मर्दिनीची कथा आम्ही सादर करतोय कवित्तामार्फत. कवित्त म्हणजे छंदबद्ध काव्य. ही रचना शब्दबद्ध केली आहे मानसी गदो यांनी. तबला श्रीयुत अमोल माळी, संवादिनी श्रीयुत लीलाधर चक्रदेव, कीबोर्ड सौ दीप्ती कुलकर्णी, ध्वनिमुद्रण युफोनी रेकॉर्डिंग स्टुडिओ अवधूत रहाळकर, संरचना आदिती लेले दाभाडे. सादर करीत आहेत कलाध्यासच्या ज्येष्ठ विद्यार्थिनी मनस्वी देशपांडे, गौरी पोद्दार, नीलाक्षी तडसे, स्वरा घाटे, ऋतुजा जाधव बनकर, गायत्री कुलकर्णी, तन्वी शिंदे आणि आदिती लेले दाभाडे. वासिनी जगदंब महालक्ष्मी हे नमोस्तुते. आदिशक्ती हे सिंहारूढे सकल देवगण नित्यस्तुते. रक्तकुंकुमं नासाभरणं कर्णपूरणं विराजते. कनकमेखला बाहुभूषणं पादनूपुरं च शोभते. लावण्यमयी ललिता सुभगा उज्ज्वलवर्णा महत्प्रभा. अखिल जगज्जननी सिद्धिप्रदा जयति जयति अंबा माता. तातून तातून दिग दिगतते तकथून तातून दिग दिगतते. दिग दिगतून दिग दिग दिगतून धूम तातून तकथून अक दिग तक 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 ता. दिग तातून गता दिग तातून गता दिग तातून गता तक 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 ता. दिग तातून गता दिग तातून गता दिग तातून गता तक 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 ता. दिग तातून गता दिग
धिकता धूमता धिकता धूमता. तळवीरासुर पौत्र धावला भक्त शिरोमणी कोल्हासूर. परमोपासक अंबा कावह दुष्कर मोसे कोसो दूर. किंतु कदाचित मन पर छाए काले किलमिश के बादल. कही देवीये असुर मर्दिनी करे मेरे जीवित से छल. धान धिकिट धिकता न धिकिट 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 धिक धा धक धा. कटिट तगे न धिक धिकिट तगे न धिक धरा धा धिक धरा धिक धा. आशंका से सदा घिराजो ना पाए कोई उत्तर. एक निष्ठवह पुत्र मारिका करने बैठा तप दुष्कर. धुआधार बारिश तेज हवा दाहक सूरज हिमवृष्टि. अचल तपस्वी कोल्हासुर जब ध्यान मगर कठोर तप की हुई पूर्ति जो माता रानी प्रकट हुई. बोल पुत्र क्या मनोकामना पूछे माता स्नेहमयी. एकमात्र यह इच्छा मन की अम्बाबाई पूरी कर. 100 सालों तक छोड़ चली जा ये मेरा करवीर नगर. भक्त पुत्र जो महालक्ष्मी के ऋषिगण सज्जन वासी सकल. हुए व्यतीत जो वरदानी माँ त्यजे नगर निस्तेज विकल. निस्तेज विकल निस्तेज विकल. धान धा धिंदा धगित धगित धान धा धिंदा धगित धगित धान धा धगित धान धा धगित धान धा. मूर्ति भंजन यज्ञों का खंडन वितंडवाद महदुत्पाद. दुराचार बढ़ता विध्वंस करे आचरण अति तामस. मद से मत्त हुआ राक्षस. त्राहि त्राहि अम्ब त्राहि त्राहि अम्ब. त्राहि देवी हे धाड़ धाड़ धा धाते धदते धाड़ धाड़ धा धाते धदते. खड्ग चक्र धनुखेत धारिणी शूल परशु शर गदा धारिणी. सिंहारोहिणी क्लेश निवारिणी प्रकट हुई साक्षात रणरागिणी. धिट धाकत धगिदिन धिट धिट तक धिट 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 तकिट धिट 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 धागित धातक धा. धिट 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 धिलांग 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 धा धिट 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 धागित धातक धा. धिट 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 धिलांग 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 धा धिट 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 धागित धातक धा. धिट 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 धिलांग 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 धा धा. मैं अपराधी दंडित हो आज परम मुक्ति पाऊं. करवीर माँ का निवास हो पद धूली तेरा सुत हो. जय तु कोल्हापुर निवासिनी. जय तु हे भक्त वरदायिनी. जय तु शुभदा अंबा जननी. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार. मी केदार पानसे आपणा सर्व मान्यवरांचे आणि रसिक प्रेक्षकांचे आणि पालकांचे मध्यांतरानंतर पुन्हा एकदा स्वागत करतो. मी आता माननीय गुरु मनीषाताई साठे, समाजसेविका सौ रेणुताई दांडेकर यांना रंगमंचावर येण्याची विनंती करतो. आता मी आदितीचे सासरे श्री किशोर दाभाडे यांना विनंती करतो की त्यांनी रंगमंचावर येऊन मान्यवरांचा सत्कार करावा. जोरदार टाळ्यांनी सगळ्यांनी स्वागत करावं. मनीषाताईंची ओळख परिचय त्यांच्याबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच असेल. वयाच्या 6व्या वर्षीपासून पुण्यात कथक नृत्य शिक्षणाचे पंडित बाळकृष्ण गोखले यांच्याकडून ताईंनी शिक्षण घेतले. वयाच्या 11व्या वर्षी मनीषाताई मुंबईला स्थायिक होऊन प्रख्यात नर्तक, नृत्य दिग्दर्शक आणि अभिनेते पंडित गोपीकृष्ण यांच्याकडे त्यांनी शिक्षण चालू ठेवले.
1975 साली मनीषाताईंनी मनीषा नृत्यालय संस्थेची स्थापना केली आणि गेले 50 वर्ष अनेक विद्यार्थिनींना घडवण्याचे कार्य ताईंकडून संपन्न होत आहे. यावर्षीचा मला सगळ्यांना सांगण्यास अत्यंत आनंद होतो की यावर्षीचा कुठल्याही कलाकारासाठी सर्वोच्च मानला जाणारा संगीत नाटक अकादमी पुरस्कार हा मनीषाताईंना जाहीर झालेला आहे. त्याच्या आधी अनेक पुरस्कारांनी ताईंचा गौरव झाला आहे. मी किशोर काकांना विनंती करतो की त्यांनी मनीषाताईंचा सत्कार करावा. आता सौ रेणुताई दांडेकर ह्या सुप्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ, समाजसेविका आणि लेखिका आहेत. त्या आणि त्यांचे पती राजा दांडेकर गेले अनेक वर्ष कौशल्यपूर्ण शिक्षणातून दापोली तालुक्यातील चिखलगाव गावात उत्तम विद्यार्थी घडवत आलेले आहेत. रेणुताईंनी अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत. अभ्यासाचं, आता शाळेत जायचं, खेळातून विज्ञान, अशी अनेक उपयुक्त पुस्तकं ताईंनी लिहिली आहेत. शिक्षण क्षेत्रातील मानाचा बाया कर्वे पुरस्कार, पद्मश्री अनुताई वाहक पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी ताईंना सन्मानित करण्यात आलं आहे. ताईंच्या उपस्थितीने आजच्या कार्यक्रमाला एक प्रकारचा गौरव लाभला आहे असे म्हणायला हरकत नाही. मी किशोर काकांना विनंती करतो की आपण रेणुताईंचा सत्कार करावा. यानंतर आत्तापर्यंत आणि ह्या पुढेही जे साथ संगत आपल्याला करणार आहेत अशा सर्व कलाकारांचा आपण, वादक आणि कलाकारांचा आपण सत्कार करूया. सर्वप्रथम तबला पंडित सुरेश सामंत यांचे ज्येष्ठ शिष्य श्री अमोल माळी. किशोर काकांना मी पुन्हा एकदा विनंती करेन की त्यांनी सगळ्या वादकांचा सत्कार करावा. संवादिनी वादक पंडित प्रमोद मराठे यांचे ज्येष्ठ शिष्य श्री सुधीर टेकाळे. आपल्या इथे माननीय माजी नगरसेविका सौ लक्ष्मीताई दुधाणे यांचं आगमन झालेलं आहे. आपण आता लक्ष्मीताई दुधाणे इथे आलेले आहेत, त्यांचा आपण किशोर काकांकडनं सत्कार करूया. सौ लक्ष्मीताई दुधाणे, माजी नगरसेविका पुणे महानगरपालिका. लक्ष्मीताईंनी आपली समाजसेवा, संपर्क आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे. सार्वजनिक जीवनात त्या कार्यरत आहेतच आणि ताईंनी विविध सांस्कृतिक शैक्षणिक उपक्रमांना मोलाचे सहकार्य दिले आहे. आता आपण कलाकारांचं हे करूया स्वागत. पढंत गुरु मनीषाताई साठे यांच्या ज्येष्ठ शिष्या आणि आदितीताईच्या गुरु भगिनी गौरी स्वकुळ. मनीषाताईंना आपण विनंती करू की त्यांनी सत्कार करावा. आणि यानंतर बासरी वादक पंडित राजेंद्र कुलकर्णी यांचे ज्येष्ठ शिष्य श्री रवी पंढारे. धन्यवाद किशोर काका आणि मनीषाताई. आता मी गुरु मनीषाताई यांना आशीर्वादपर 2 शब्द बोलण्याची विनंती करतो. रंगमंचावरचे मान्यवर आणि आपण सगळे रसिक हो, नमस्कार. आदितीच्या कलाध्यास संस्थेचा हा 2रा वर्धापन दिन आणि दोन्ही वर्षी मी उपस्थित राहिल्यामुळे गेल्या वर्षानंतर काय काय प्रगती झाली आहे हे मी अगदी समोर बसून छान तुमच्यासारखीच बघू शकले, याचं मला खूप बरं वाटतं. असं होतं की मुली शिकतात आणि मग नंतर डोळ्यासमोर नसतात, कारण ते आपापल्या ठिकाणी जातात. पण मलाच खूप भाग्यवान वाटतं स्वतःला म्हणायला की आदिती परत पुण्यात आली आहे, त्यामुळे ती माझ्यासमोर असते आणि तिची प्रगती पण मला बघता येते. आदितीनी खरोखर एक ध्यास घेऊन या नृत्यकलेची साधना केलेली आहे आणि मला असं वाटतं तिच्या सगळ्या विद्यार्थिनी पण तोच ध्यास घेण्याचा वसा पुढे चालवतील.
असं असतं की सध्याच्या सगळ्या या फास्ट फूडच्या जमान्यामध्ये शास्त्रीय कला शिकण्यासाठी जे काही एक सातत्य लागतं, नियमितता लागते, श्रद्धा लागते, त्याचा थोडासा अभाव दिसून येतो आहे. थोडासा नाही, पुष्कळसाच. पण आपल्यासारखे पालक असताना आपापले पाल्य अदितीसारख्या मुलीकडे शिकत असताना मी त्याबाबतीत निर्धास्त राहते. शास्त्रीयता हीच कुठल्याही कलेचा गाभारा असतो, गाभा असतो आणि आपण आपल्या पाल्याला योग्य हातांमध्ये सुपूर्त केलं आहेत असा मी विश्वास देते. अदिती, तुझ्या एक कलाकार घडवताना अख्खं कुटुंब पाठीशी असायला लागतं. त्याप्रमाणे अदितीच्या आई हेमाताई यांचे अदितीवर घेतलेले कष्ट मी अगदी खूप जवळून पाहिलेत. मी मगाशी ध्यास हा शब्द जसा वापरला तसं ही मुलगी खरोखर कोल्हापूर, पुणे आणि नंतर पुण्याला स्थायिक होऊन तिने ज्या निष्ठेने ही कला जोपासली आहे त्याच्याबद्दल मला तिचं खूप कौतुक वाटतं. लग्न झाल्यानंतर जेव्हा ती दाळभाडे कुटुंबियात गेली तेव्हा अपूर्व, तिचे मामंजी, सासूबाई या सगळ्यांनीही तिला खूप पाठिंबा दिला आणि त्यामुळेच ती तिचे नृत्यवर्ग घेऊ शकते. आता अशाच पाठिंब्याने ती जोरदार स्वतःचं नृत्य सुरू करेल अशी मी नटेशाच्या चरणी प्रार्थना करते. तुझे सारे कुटुंबीय आणि आपणही सारे आता तिचे कुटुंबीय झाले आहात, असेच तिच्या पाठीशी सदैव राहा. धन्यवाद. धन्यवाद मनीषाताई. आता मी सौ लक्ष्मीताई दुधाणे यांना आशीर्वादपर 2 शब्द बोलण्याची विनंती करतो. नमस्कार. आजचा जो अदितीचा कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाचं निमंत्रण द्यायला जोडीने माझ्याकडे आले होते. जोडी आल्यानंतर त्यावेळेसच मी तिला म्हटलं, अदिती फर्स्ट टाईम तू माझ्या घरी आलीस, तू 2दा आली पण तुझे मिस्टर घेऊन आले, मला खूप आनंद झाला. आणि अदिती ह्या क्षेत्रात आहे आणि माझी नात तिच्याकडे शिकते, बरोबर ना अदिती? माझी नातही तिच्याकडे शिकते आणि खूप तिच्या अंगात इतकी सुंदर कला आहे. आपल्या मंदिरात, विठेश्वर मंदिरातही तिने 1-2-3 वेळा कला सादर केली, पण असं वाटायचं संपावच नाही, अजून एक डान्स पाहायला मिळावा, अजून एक पाहायला मिळावा. म्हणजे इतकी सुंदर कला तिच्यात आहे. तर ती कला आज किती वर्ष झाली म्हणली इथं, हा दुसरा कार्यक्रम तिचा आहे. असेच तिचे कार्यक्रम होत राहतील आणि ह्या कार्यक्रमाला ती मला बोलवत राहील. तर तिच्या जसं सासरचे सहकार्य आहे, माहेरचं आहे, ताईंनी सांगितलं की तिच्या आईने तिला कशी घडवली मी जवळून पाहिलं. पण आईने घडवल्यानंतर, सासरी गेल्यानंतरही तिला सपोर्ट मिळाला, तो सगळ्यात मोठा. आणि तो सपोर्ट मिळाला म्हणून तिने आज ह्या क्षेत्रात ती आली आणि हे इतकं चांगलं काम करू शकली. असेच चांगले तुझ्यासारखेच विद्यार्थी तू घडवशील, ह्यात काय वावगं ठरणार नाही आहे. आणि तू 100% घडवशील अशी दिसतीस. तुझ्याकडं पाहिलं की मन भरून येतं आणि तुझे सगळे कलाकार इतके सुंदर कार्यक्रम करतात आणि ते कार्यक्रम मी स्वतः पाहिलेले आहेत. अदितीचे सासऱ्यांना मी आज नाही पाहत, ते सगळे सांगतील माझा इतिहास, बरोबर की नाही? मी स्वतः त्यांच्या घरी गेलेली आहे. म्हणजे भाजी विकण्यासाठी मी त्यांच्या घरी गेलेली आहे. कर्वेनगरमध्ये ते राहिला होत्या आधीचे सासरे. त्यांचंही कौतुक करण्यासारखं आहे. आणि आज त्यांना इतकी सुंदर छान सुनबाई मिळाली. जरी तिचे मिस्टर बाहेर राहत असेल तर मी परवाच त्यांना म्हटलं, तुम्ही आता लवकरात लवकर पुण्यात या, म्हणजे तिला अजून चांगला सपोर्ट मिळेल. तर येतील आणि असंच तुला सगळ्यांचं सहकार्य लागेल. तुला कधीही काही वाटलं तर मी नक्कीच तुला सहकार्य करेल, एवढंच सांगते. आणि तुला पुढच्या कारकिर्दीत खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. धन्यवाद लक्ष्मीताई. आता मी सौ रेणुताई दांडेकर यांना 2 शब्द बोलण्याची विनंती करतो. सगळ्यांना नमस्कार. नृत्याबद्दल, कथक काय याच्याबद्दल मला बोलताच येणार नाही,
कधीतरी लहानपणी शिकायचा प्रयत्न केला पण पाय घसरला, परत पाय घसरायचा नाही असं ठरवलं. आदितीचा कलाध्यास आणि त्याच्यामार्फत सादर झालेला अनाहत, मला वाटतं अनाहत या शब्दाला यौगिक अर्थ आहे. माहिती नाही पण मला कुठेतरी वाचल्यासारखं वाटतं आहे की अनाहत म्हणजे हृदयचक्र, आणि या हृदयचक्राला 12 ते 16 पाकळ्या असतात आणि ते फुलतं, त्याला म्हणतात अनाहत. आणि त्याच्यातून दया, करुणा, शांती, क्षमा ही जी मानवी जीवनाला आवश्यक असलेली मूल्य आहेत ती मूल्य त्याच्यातून साकार होत असतात. आणि नृत्य ही तर कला मला वाटतं अशी आहे की जिच्यामध्ये अभिनय, नाट्य, सर्व ललित कला एके ठिकाणी एकवटलेल्या आहेत. आणि आदितीने भरपूर श्रम घेऊन, म्हणजे आमची खूप योगायोगाने मैत्री झाली किंवा आम्ही जन्मांतरीच्या सुहृद होतो, त्यामुळे आमची ओळख झाली आणि मैत्री झाली. आणि मला नेहमीच तिच्याबद्दल नुसतं कौतुक नाही तर आदर पण वाटत आला. कारण हा जो कलेचा ध्यास असतो हा त्याच्यामध्ये सगळं जीव ओतून करावं लागतं, प्राणार्पण सगळंच अर्पण जेव्हा करू तेव्हा ते साकार होत असतं. आणि आदिती चेहरा नुसता गोड नाही आहे, तर ती नाचायला लागली की शब्द काय आहेत ते आपण लिहून घ्यावेत. आणि मला वाटतं आपण सगळ्यांनी सगळ्यांच्या पायातल्या घुंगरातून एक आनंदाचा ठेवा आपल्यामध्ये ठेवलेला आहे. आनंदाचा अनुभव आपण सगळ्यांनी घेतलेला आहे, तो मनात घेऊया. मनीषाताई आदितीत आहेत आणि आदितीच्या रूपानं सगळ्या मुलींच्यामध्ये परत मनीषाताई पदार्पण करतील आणि तोच मला वाटतं वारसा असतो. पुन्हा एकदा मी सगळ्या आदितीच्या ज्या सगळ्या शिष्या आहेत त्यांना आणि आदितीला खूप खूप शुभेच्छा देते, आशीर्वाद देते आणि नमस्कार करते. नमस्कार. शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. गणाधीश गणपती याचं स्मरण करून पुन्हा नृत्य प्रस्तुतीस सुरुवात करूया. गणेश वंदनेची रचना केली आहे योगिनी जोशी यांनी, त्याला संगीतबद्ध केलं आहे सौ अरुणा अनगळ यांनी आणि स्वरबद्ध केलं आहे श्रीयुत केतन गोडबोले यांनी. या रचनेमध्ये गणेशाचे संपूर्ण वर्णन असून गणपतीची नावं आपल्याला ऐकायला मिळतील. प्रस्तुत आहे गणेश वंदना. सादर करत्या आमच्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थिनी संजना सातपुते, लेखा धोटे, भूमी गव्हाणे, विशाखा घरजारे, निधी मंधानी, संध्या बिरादार, प्राजक्ता कुंदेकर, वेदवती दापके आणि रिधा हळदणकर. शुभंकरा नमो शुभंकरा. अंबरात दुमदुमभूत तव जयकारा. तव चरणी नम्र विश्व गौरी कुमरा. नमो शुभंकरा नमो शुभंकरा. देवाधिदेव तुम्ही आरंभाचे स्वामी. यावे अमुच्या धामी तव शुभ आशीष मागतो विघ्नहरा. नमो शुभंकरा नमो शुभंकरा. अपार बुद्धि सागरा सकल कला ईश्वरा. प्रथमाक्षर ओंकारा कृपा करा मुचावर रिद्धी सिद्धिवरा. नमो शुभंकरा नमो शुभंकरा.
पाशाङ्कुश परशुधर वरद हस्त मयूरेश्वर मोदक प्रिय विघ्नेश्वर रूप तुझे चतुर्भुज मंगलकारा नमो शुभंकरा नमो शुभंकरा वक्रतुंड एकदंत विकट कृष्ण पिंगाक्ष धूम्रवर्ण भालचंद्र गणपती गजानना लंबोदर विघ्नराज गजवक्त्र विनायका भक्त स्मरति प्रतिदिन तव नावे बारा नमो शुभंकरा नमो शुभंकरा गगनाचा कण कण तू काळाचा क्षण क्षण तू शक्तित्रयधारक तू वैखरी मध्यमानी पश्यन्ति परा गणेशाच्या स्मरणाने खरं तर आपण सारेच मंत्रमुग्ध होऊन गेलो. आता गणाधीशाचा आशीर्वाद घेऊन पुन्हा एकदा कथक नृत्यशैलीच्या नृत्य अंगाकडे वळूया. आमच्या कलाध्यास नृत्य संस्थेच्या ज्येष्ठ विद्यार्थिनी प्रस्तुत करतायत 16 मात्रांचा ताल 3 ताल. यामध्ये कथकच्या परंपरेनुसार तोडे, परन, तिहाई, गतनिकास, तत्कार यांचा समावेश आहे. सादर करतायत ऋतुजा जाधव बनकर, गौरी पोद्दार, नीलाक्षी तडसे, स्वरा घाटे, मनस्वी देशपांडे, गायत्री कुलकर्णी आणि तन्वी शिंदे.
चला ना धिन धिन ना तत्त हे चिकादिकी हे तत्त हे चिकादिकी हे तत्त हे चिकादिकी हे ही चिकादिकी हे चिकादिकी हे चिकादिकी हे ता हे ही चिकादिकी हे चिकादिकी हे चिकादिकी हे ता हे ही चिकादिकी हे चिकादिकी हे चिकादिकी हे ता हे धिन ना धिन धिन ना तिन तिन ना धा तकदिनी धा तकदिनी 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 चला तकदिनी 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 तकी 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 तकदिनी 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 तकी 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 तकदिनी 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 चक्रधार थोडा ना धिन धिन ना धिन धिन ना चला ना धिन धिन ना तथे ता थे ता थे 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 ता थे तथे ता थे तथे ता थे तथे तथे ता थे ता थे 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 ता थे तथे ता थे तथे ता थे तथे तथे ता थे ता थे 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 ता थे तथे ता थे तथे ता थे तथे धिन ना धिन धिन ना तिन तिन ना गिनती धा तकदिनी धा तकदिनी धा धिन धिन ना धिन धिन ना तिन तिन ना धिन अजून एक आवर्तन करा ना धिन धिन ना धिन धिन ना तिन तिन ना धिन चला 1 2 3 4 5 6 7 8 9 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 1 2 3 4 5 6 7 8 9 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 1 2 3 4 5 6 7 8 9 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 9 ना तिन तिन ना धिन तकदिनी धा धिन धिन ना धिन धिन ना तिन तिन अजून एक आवर्तन करा धिन धिन ना धिन धिन परण करायचंय धिन धिन ना तिन तिन ना चला ना धिन धिन ना धागे तिथे धागे तिथे धागे तिथे धागे तिथे तिथे तकत तिथे घेगे तिथे घेगे तिथे घेगे तिथे धा घेगे तिथे धा घेगे तिथे धा आ तिथे तकत तिथे घेगे तिथे घेगे तिथे घेगे तिथे धा घेगे तिथे धा घेगे तिथे धा आ तिथे तकत तिथे घेगे तिथे घेगे तिथे घेगे तिथे धा घेगे तिथे धा घेगे तिथे धा छंदबद्ध काव्य कवीचं ना धिन्ना चला धिन्ना चलो सखी चलो देखने जी है ब्रिज में खेलत भोरी शाम मगर देख सखी तत सुनो सखी मैं जल भर यमुना जाती तीता तीती तक कौन कहा से तट पे आए खड़कंडी प्राण तक सागर थोड़ी सर पर आगे देखो पीछे देखो कोई सखी जब संग नहीं तब मन कर कन कन कंपन लागे हरिकित तारी हरिकित तक तारिकित थे धिन्ना नाते धिन्ना धिन्ना धिन्ना
कथक भावविश्वात स्वभावानुसार, परिस्थितीनुसार, वयानुसार वेगवेगळ्या नायिका केल्या जातात. म्हणजेच तरुण अशी मुग्धा, मध्या, प्रौढा, स्वभावानुसार चंचल, साधी किंवा गर्विष्ठ, तशाच परिस्थितीनुसार सुद्धा नायिका केल्या जातात. आदिती लेले प्रस्तुत करतायत अभिसारिका नायिका. नियोजित ठिकाणी प्रियकराला भेटण्याची ओढ, आतुरता असलेली ही नायिका संकेतस्थळी जाण्यासाठी साजशृंगार करतेय आणि मग वाटेत येणारे अडथळे पार करत तिथे पोचण्यासाठीची तिची धडपड आणि घालमेल या परिस्थितीचे प्रतिबिंब पाहूयात. प्रस्तुत आहे श्रीयुत संजीव अभ्यंकर यांच्या आवाजात स्वरबद्ध जौनपुरी रागातली ही बंदिश पायल की झनकार. पायल की झनकार भरनिया, पायल की झनकार भरनिया. पायल की झनकार भरनिया, झन झन बाज कैसे मोरे, झन झन बाज कैसे मोरे. पिया से मिलन को जाऊं अब मैं, पायल के झनकार भरनिया, पायल के झन झन बाज कैसे मोरे, झन झन बाज, झन झन बाज, झन झन बाज कैसे मोरे, झन झन बाज, 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 झन झन बाज कैसे मोरे. पिया से मिलन को जाऊं अब मैं, पायल के झनकार भरनिया. बिरह सो तन ताप तपत है, बिरह सो तन ताप तपत है, अंग अंग सब लाग रही है, अंग अंग सब लाग रही है. बिरह सो तन ताप तपत है, अंग अंग सब लाग रही है. सदा रंगीले उठत जिया हुक, पायल की झनकार भरनिया. बिरह सो तन ताप तपत है, अंग अंग सब लाग रही है, अंग अंग सब लाग रही है. सदा रंगीले उठत जिया हुक, पायल के, पायल के, पायल के झनकार भरनिया. आता आपण कार्यक्रमाच्या अखेरच्या 2 पुष्पांकडे वळणार आहोत. त्याआधी एक छोटंसं आभार प्रदर्शन. अनाहत या वार्षिक सोहळ्याला उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचे, रसिक प्रेक्षकांचे, पालकांचे, गायक व वादक कलाकार आणि सर्व विद्यार्थिनींचे मनापासून आभार. या सोहळ्यास हातभार लावणारे ध्वनिमुद्रण प्रकाश उरणकर, प्रकाश योजना ओमकार हजारे, छायाचित्रण कपिल जगताप, व्हिडिओ रेकॉर्डिंग श्री शेलार, युफोनिंग रेकॉर्डिंग स्टुडिओचे अवधूत रहाळकर, जवाहरलाल नेहरू स्टेडियम ऑडिटोरियमचे श्री राजेश कामठे मुख्य व्यवस्थापक सांस्कृतिक केंद्र आणि श्री शिवाजी लांडे पुणे महानगरपालिका व्यवस्थापक, ह्या सर्वांचे सुद्धा मनापासून आभार. तसेच आमच्या कलाध्यास संस्थेच्या ज्येष्ठ विद्यार्थिनी सौ समिता थोरवे
आणि सौ दीपा काळे यांचे सुद्धा मनापासून आभार. आता मी म्हणल्याप्रमाणे आपण 2 अखेरचे पुष्प सादर करणार आहोत. एक विशेष प्रस्तुती आहे सर्व वादक आणि गायकांतर्फे, आणि मग सर्व विद्यार्थिनींचा एक परफॉर्मन्स फिनाले करून आपण हा वार्षिक सोहळा संपन्न करूया. धन्यवाद.
दा दे धुम किटक दा दिला दा धा 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 तिरकिट धा 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 तिरकिट धा 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 तिरकिट धा विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 श्री हरी विठ्ठल कर कटेवरी उभा विटेवरी सावळा श्री हरी विठ्ठल 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 भक्तांची पंढरी चंद्रभागाची देवा विठ्ठल 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 संतांची माऊली कृपेची सावली देवाळ गावली विठ्ठल 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 बोलते चिपळी ध्यास प्राणातळी ब्रह्मानंदी टाळी विठ्ठल विठ्ठल सावद्याचा मळा गोबाचा गळा नाम याचा लढा विठ्ठल 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 भावात भक्तीत प्रेमात विठ्ठल विठ्ठल भजनी कीर्तनी चिंतन विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल तक 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 खाते खाते